लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी. ठाकरेंचा सेनेचा युक्तिवाद आज संपणार, तर शिंदेचे वकील पुढील आठवड्यात युक्तिवाद करण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीयदृष्ट्या संपलेत. 6 ते 8 महिन्यांनंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. काँग्रेसच्या बैठकीमध्ये राहुल गांधींचं मोठं वक्तव्य. सूत्रांची माहिती. जेन झींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा 1 दिवस 1 विद्यापीठ उपक्रम. सरकारमधील एक केंद्रीय मंत्री दररोज एका विद्यापीठाला भेट देणार. तरुणांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्यांवर चर्चा करणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार. 2 डझन मंत्री बदलण्याची शक्यता. तर शिंदेंकडून केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एका मंत्रिपदाची मागणी. श्रीकांत शिंदेंची वर्णी लागण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात महायुतीतील नेतेच आक्रमक. पडळकरांनी जतच्या विकासाबाबतच्या घोषणांची पूर्तता केली नाही. राष्ट्रवादीचे नेते तमनगौडा रवी पाटील यांचा आरोप. पडळकरांच्या राजीनाम्याचीही मागणी. 29 तारखेला अंतरवालीतून उपोषण करणार. प्रश्न निकाली निघाला नाही तर मुंबईला जाणार. जरांगे पाटलांचा थेट इशारा. फडणवीस आणि शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली आहे. मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आक्रमक. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई. 3 महिन्यानंतरही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द करणार. कोणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही. प्रताप सरनाईकांचा इशारा. राज्यातील 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र. ई-केवायसी नंतर लाभार्थी महिलांची संख्या 2,48,00,000 घसरून थेट 1 कोटींवर. योजनेचा भार दरमहा 2,448 कोटी. नागपूर आमदार निवासातील खोल्या देण्यावरून ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा. वेगवेगळ्या आमदारांच्या नावाने 60 खोल्या उपलब्ध का करून दिल्या? ठाकरे सेनेचा कर्मचाऱ्यांना प्रश्न. भाजप नेत्यांच्या पत्रावर खोल्या दिल्यानं आक्षेप. पुणे शहरात पोलीस आता दररोज गस्त घालणार. संध्याकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये गर्दीच्या ठिकाणी गस्त घातली जाणार. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा निर्णय. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.